सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर ज्योती चिंचणीकर यांच्या मंत्र्योत्तम नाना या कादंबरीवर आधारित सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित लेखमाला नाना फडणवीस. कालच्या पुढे सुरू करते. काल आपण बघितलं की सवाई माधवरावांच्यासाठी नानांनी एक पशुशाळा पण सुरू केली होती. तिथे माधवराव नेहमी जात असत आणि हरणांच्या जोडीशी पण खेळत असत. पुढे बघूया. पशुशाळेत रोज नवनवीन पक्षी, तऱ्हेतऱ्हेचे पोपट, मैना, बदके, पानकोंबड्या, ससे, काळवीट, चित्ते, वाघ अनेक पक्षी दाखल झाले. हरणं तर खूपच आणली. त्यांच्यासाठी विस्तीर्ण कुरणच केलं. आता नाना काही वेळ मुद्दाम श्रीमंतांसाठी काढत होते. अधूनमधून त्यांना सोबत घेऊन पशुपक्ष्यांच्या पिंजऱ्यांना भेटी पण देत. एक दिवस माधवरावांसह नाना पशुशाळेत फेरफटका मारत असताना हरणांच्या कुरणाजवळ आले. तिथल्या एका सेवकाला श्रीमंतांनी विचारले, आता गणोजीचा पाय कसा आहे? आता बरं आहे, नीट चालायला पण लागला, सेवकाने उत्तर दिले. गणोजी नाव ऐकून नाना चमकले. विचारले, कोण हा गणोजी? सेवक म्हणाला, श्रीमंतांनी एका हरणाचं नाव गणोजी ठेवलंय. सुरुवातीला 2 हरणे आणली होती, त्यातल्या एकाचं नाव गणोजी ठेवलं होतं. नानांनी विचारलं, मग दुसऱ्याचं नाव काय ठेवलं असेल? हो तर, तो पहा तिकडे चरत आहे, त्याचं नाव तुळोजी ठेवलंय. गणोजीचा भाऊ तुळोजी. तुळोजीचं नाव ऐकल्याबरोबर नानांच्या अंगावर वीज पडल्यासारखी झाली. आपल्या आवाजात जास्तीत जास्त सहजता आणत विचारलं, हे तुळोजी नाव कुठलं बरं? गणोजींचा भाऊ तुळोजी. मला गणोजींना सांगितलं होतं. असं म्हणजे गणोजीला तुळोजी नावाचा भाऊ पण आहे तर? कुठे असतो तो? गावाकडे का? नाही, गणोजीनं सांगितलं की तुळोजीला दुष्ट लोकांनी मारून टाकलं. आता हा गणोजी आपल्या भावाचा सूड घेणार आहे, माधवरावांनी भाबडेपणाने सांगितले. क्षणार्धात नानांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. जंग पछाडून हेरांकडून जी माहिती मिळवता आली नाही ती गोष्ट या अजाण निरागस मुलाच्या बोलण्यातून समजली. माधवरावांना असं वेडं वागायला गणोजी का शिकवत होता हे कोडं आता उलगडलं. आता नानांबरोबर श्रीमंत सवाई माधवराव दरबारात जात होते. कामकाजाचं निरीक्षण करीत होते. आलेल्या अर्जांवर नानांच्या सांगण्यावरून स्वीकृती देत होते. श्रीमंतांचा समंजसपणा पाहून सर्वांना समाधान वाटलं. नाना म्हणाले, शास्त्री बुवा, आता श्रीमंतांचं सगळं वागणं बदललं आहे. रोज तिरंदाजी, दांडपट्टा, छडी, मुदगल, घोडी फिरवणं, बुथाट्या खेळणं असा नियमित सराव चालू आहे. पंतगुरुजी म्हणाले, अभ्यासातही चांगली प्रगती आहे. नानाने मुद्दाम बापू गोखलेंच्याकडून महाभारत आणि भागवताच्या कथा मराठीत लिहून घेतल्या होत्या. त्यामुळे त्यांचं वाचनही सुधारलं. चला, म्हणजे मधल्या वाईट काळाचा प्रभाव श्रीमंतांच्या मनातून लवकर पुसला गेला. देवाचीच कृपा. महिपतराव सात्विक संतापाने म्हणाले, त्या दुष्ट गणोजीला नानांनी असं सहजासहजी का सोडलं? त्यांचं हेरखातं एवढं जबरदस्त असताना त्याचा पत्ता लावणं नानांना अवघड होतं का? तेवढ्यात सदरेवर नाना येत म्हणाले, कुणाला शिक्षा द्यायची म्हणता महिपतराव? पंतगुरुजी म्हणाले, त्या गणोजीबद्दल म्हणतायत. नाना म्हणाले, मामा, श्रीमंत नारायणरावांचा मारेकरी तुळोजी पवार, त्याचा हा सख्खा धाकटा भाऊ. तुळोजीला आपण देहांत शासन दिलं, त्याचा त्याला सूड घ्यायचा होता. त्याला शिक्षा करण्यासारखा अपराध त्यानं केला नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्याची चौकशी, शिक्षा करण्याच्या निमित्ताने गणोजी यांचा विषय श्रीमंतांच्या कानावर पडून त्यांच्या मनाची चलबिचल होऊ शकते.
त्यांच्या आयुष्यातून गणोजी विषय कायमचा बंद व्हावा हाच आपला हेतू आहे ना. स्वतःच गणोजी पळून गेल्याने आपला हेतू साध्य झाला. मुद्दाम उजळणी कशाला. नानांची भूमिका महिपतरावांना पटली. श्रीमंतांचं चित्त पशुशाळेत चांगलं रमलं. होय, नुकताच एक पिवळा पिट्टेरी वाघ पाटील बाबांनी पाठवला. नाना म्हणाले, शास्त्री बुवा, इंग्रजांशी तह करण्याचे सर्व अधिकार श्रीमंतांच्या वतीने पाटील बाबांवर सोपवले. वाटाघाटींसाठी मी मावळ्यात येण्याचा आग्रह होता. मला जमण्यासारखं नव्हतं. शिवाय पुणे दरबारात स्वतः इंग्रजांशी तहाच्या वाटाघाटी करणं म्हणजे हैदरला फसवण्यासारखं होईल. त्याने एकट्याने दक्षिणेत लढा चालू ठेवलाय. शास्त्रीबुवा म्हणाले, नाना, तुम्ही चढाईचं राजकारण एवढ्या मुत्सद्दीपणे जुळवून आणलं, त्या प्रमाणात यश आलं नाही. खरं आहे, निजाम आणि भोसलेंनी स्वतःला झळ लागू दिली नाही. हैदर लढतो आहे, पण त्याचं सामर्थ्य मर्यादित आहे. अशा वेळी आपली फौज कुठे कुठे पुरी पडणार. तरी महादजी माळव्यात आणि हरिपंत पटवर्धन कोकणात नेटाने मोहिमा चालवत आहेत. सगळ्यांचं म्हणणं तह करावा. महादजींचाही आग्रह आहे, त्यामुळे मला होकार देणं भाग आहे. शास्त्रीजी, माझा डाव सफल झाला असता तर संपूर्ण हिंदुस्थानातून गोऱ्यांना पळून जाण्याशिवाय मार्ग राहिला नसता. असो. पार्वती काकूंची तब्येत दिवसेंदिवस क्षीण होत चालली होती. 9 वर्षांच्या माधवरावांचा विवाह त्यांच्यासमोर व्हावा असा त्यांचा आग्रह. अचानक श्रीरंगपट्टणला हैदरचा मृत्यू झाला. त्यामुळे सालबाई येथे इंग्रजांबरोबर तहाचे कलमे पक्की केली. त्यासाठी महादजींसह इंग्रज अधिकारी आणि वकिलास पुण्यात बोलवलं. श्रीमंतांकरवी तहास मंजुरी देण्याबद्दल महादजींनी आग्रहाने नानास कळवलं. त्यानुसार नानांनी अहिल्याबाई होळकरांना आग्रहाचं निमंत्रण पाठवलं. घोरपडे, पेठे, हरिपंत, परशुराम भाऊ रास्ते, काळे इत्यादी सरदार लवाजम्यानिशी पुण्यात दाखल झाले. माघ शुद्ध नवमी इसवी सन 1783 9 वर्षांच्या माधवरावांचा विवाह 7 वर्षांच्या रमाबाईंशी धूमधडाक्यानं नानांनी लावून दिला. सारा कार्यक्रम साग्रसंगीत थाटामाटात पार पडला. नानांनी कशाचीच कसर ठेवली नाही. या निमित्ताने राज्यातील प्रमुख प्रतिष्ठित लोक, सरदार, शेजारचे राजे, संस्थानिक या सर्वांच्या संमतीने इंग्रजांशी तह पक्का करून सवाई माधवरावांचा पेशवाईवरील हक्क सर्व स्वकीय परकीयांना पटवून देण्याचा असलेला नानांचा उद्देश सफल झाला. मावळ्याची परिस्थिती बिकट असल्यामुळे महादजी पुण्यात लग्नाला येऊ शकले नाही. विवाहानंतर सालबाईच्या तहावर इंग्रजांचा शिक्कामोर्तब करून नानांनी महादजींकडे रवाना केला. राघोबा दादांना सुरतेत लग्नाचं निमंत्रण पाठवलं होतं. अर्थात ते येणं शक्यच नव्हतं. सालबाईच्या तहानंतर इंग्रजांनी दादासाहेबांना सुरत सोडून जाण्यास सांगितलं. नवीन कारस्थानं करण्याची राघोबांची उमेद संपली होती. स्नान संध्या करत स्वस्थ बसेन, राजकारण करणार नाही, दौलती विरुद्ध आचरण करणार नाही, अशा प्रकारचा करार तयार करून नानांनी हरिपंत आणि तुकोजी होळकरांना राघोबादादांकडे पाठवलं. स्वेच्छेने राघोबा हरिपंतांच्या स्वाधीन झाले. गोदावरी तीरी कचेश्वरला कायमचं वास्तव्य करण्याचं राघोबादादांनी ठरवलं. त्याप्रमाणे त्यांची तिथे व्यवस्था करण्यात आली. महिपतराव पार्वतीबाईंच्या प्रकृतीची चौकशी करायला त्यांच्या महाली आले. पार्वतीबाई म्हणाल्या, माधवाच्या डोक्यावर अक्षता पडल्या, इच्छा पूर्ण झाली, आता मरायला मोकळी झाली. मातोश्री, असं का म्हणता? श्रीमंतांना वडीलधार कोणी आहे का? तुम्ही आहात.
नाना आहेत. माधवराची आता काळजी राहिली नाही. तो समजूतदार झालाय. आता जगण्याची इच्छाच संपली. खरं म्हणजे पानिपत नंतर सहगमन करणार होते, पण वाटलं इकडची स्वारी परत आली तर, म्हणून आशेवर दिवस काढले. तो ते आला तेव्हा पुन्हा आशेला पालवी फुटली. पण तेव्हा सती जायचं. पण एवढ्याशा बाळाला गंगाबाई पोरकी करून गेली, म्हणून केवळ त्याच्यासाठी इतके दिवस तग धरून काढले. आता धीर संपला, शरीरही साथ देत नाही, मनाची उभारी संपली. आता वाटतं कधी एकदा पैलथिरी जाऊन स्वारींना भेटेन असं झालं आहे. मामांना काय बोलावं कळेना. थोडा वेळ थांबून ते बाहेर पडले. अखेर पार्वतीबाईंनी आपले शब्द खरे केले. केवळ 8 दिवसांनी त्यांनी जगाचा निरोप घेतला. सवाई माधवरावांचा एकुलता एक वडीलधारा आधार संपला. मेनवलीच्या घाटावर नाना एकटेच उदास बसले होते. अन्नपूर्णेची शेवटची इच्छा, त्यानुसार तिच्या अस्थी तिथेच ठेवून तुळशी वृंदावन बांधलं होतं. नानांना जेव्हा फार उदास वाटायचं तेव्हा ते एकटेच या वृंदावनाजवळ येऊन बसायचे. म्हणाले, अनु, तुला वचन दिल्याप्रमाणे पुन्हा विवाह केला. 1 नव्हे 2 केले, पण माझा एकटेपणा काही कमी झाला नाही. ते अशा जुन्या आठवणी हरवले असतानाच हरिपंत आले. नानांनी साशंक होत विचारलं, पंत यावेळी इकडे? त्यांच्या शेजारी बसत पंत म्हणाले, नाना, तुमच्यासाठी एक चांगली बातमी घेऊन आलोय. सांगा. तुम्हाला कन्यारत्न प्राप्त झाले. यशोदा वहिनींची सुखरूप प्रसूती झाली. नाना काहीच बोलले नाही, की आनंदही व्यक्त केला नाही. म्हणून हरिपंतांनी विचारलं, नाना, आनंद नाही झाला? नाना म्हणाले, तसं नाही पंत. आधीच्या अनुभवावरून या तरी अपत्याचं सुख लाभेल की नाही याची धास्ती वाटते. असं का म्हणता? पंत, कोणातरी अतृप्त आत्म्याचे श्राप मला बाधत आहेत, म्हणूनच माझी अपत्ये अल्पायुषी. पंत म्हणाले, काहीही मनात आणू नये. ही आपली कन्या निश्चित सुखरूप राहील. तुमच्या मुखात साखर पडो. नाना म्हणाले, पंत, मी ठरवलं की यावेळी कन्या झाली तर तिचा विवाह बालश्रीमंतांशी लावून द्यावा. पंत म्हणाले, वा, फारच छान. पंत पुढे म्हणाले, काल रात्री श्रीमंत दादासाहेबांचं निधन झालं. नाना म्हणाले, मला असं होईल याची अटकळ होतीच. त्यांनी गोपिकाबाईंना भेटण्याचा आग्रह धरल्यावर गोपिकाबाईंच्या सांगण्यावरून प्रायश्चित्त घेतलं. तेव्हाच वाटलं होतं दादासाहेब आता जास्त काळ राहणार नाही. पंत म्हणाले, अखेरच्या दिवसात त्यांना फारच पश्चाताप होऊ लागला. पूर्णतः बदलले. म्हणत होते, नानांनी शहाणपणाने मराठा राज्याचं भलं केलं. नाना म्हणाले, हरिपंत, रामशास्त्रींनी त्यांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा फरमावली होती. ती जरी त्यांनी नाकारली तरी ती अशा प्रकारे खरी ठरली. अखेरपर्यंत त्यांना ना पेशवाई मिळाली ना पुण्यनगरीचं दर्शन झालं. पंत, शास्त्रीजींसारख्या तपस्वी पुरुषाचा शब्द नियतीनं खरा केला. खास सरदारांच्या बरोबर श्रीमंत सवाई माधवरावांची स्वारी थेऊरला येऊन पोहोचली. ओवरीवर आसनस्थ झाल्यावर शास्त्रीजींनी विचारलं, नाना, आज अचानक सर्वांना इथे घेऊन येण्याचा हेतू समजला नाही. प्रश्न सर्वांच्याच मनातला होता. मंडळी, आता हा हेतू काय आहे? का नाना तिथे सगळ्यांना घेऊन आले आहेत? सवाई माधवरावांना पण घेऊन आले आहेत. तर त्याचं कारण आपण उद्याच्या भागात बघूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे पुनश्च खूप खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद. उद्या भेटूया पुढच्या भागासह.